की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेले अनेक वर्षापासून आहे। ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी। वैशाली दरेकरांच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका, निवडणूक लढण्याच्या वल्गना करून ठाकरेंनी माघार, श्रीकांत शिंदेंचा आरोप। कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना महायुतीचं तिकीट, फडणवीसांकडून शिंदेंची उमेदवारी जाहीर। कल्याणमध्ये भाजपकडून युती धर्माला सुरुंग, गणपत गायकवाड समर्थकांची महायुती विरोधात भूमिका, शिवसेनेकडून गायकवाड समर्थकांवर कारवाईची मागणी। सांगलीवरून शिवसेना युबीटी आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला, विशाल पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये, विश्वजित कदम विशाल पाटलांच्या निष्ठेवर राऊतांना संशय। शिवसेनेचे काही आमदार ठाकरेंसोबत येण्यासाठी प्रयत्नशील, संजय राऊतांचा दावा। येत्या 8 दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शिंदेंसोबत येतील, संजय शिरसाटांचं वक्तव्य। यवतमाळमध्ये मुनगंटीवारांचा प्रचार रथ हाकलून लावणाऱ्या सरपंचांवर गुन्हा, सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा प्रतिभा धानोरकरांचा आरोप। पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता, पेटाकडून रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा भुजबळांविरोधात देणार उमेदवार, भुजबळांविरोधात करण गायकर रणमैदानात। एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार, दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उदयनराजेंना तुतारीची भुरळ, हातात तुतारी घेण्यावर मात्र सस्पेन्स कायम। शिरूरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द, 3 दिवसांपूर्वी मंगलदास बांदल यांना वंचितकडून जाहीर केली होती उमेदवारी। कोल्हापुरातील मतदारांना हेलिकॉप्टरनं मतदानासाठी नेण्याची हसन मुश्रीफांची घोषणा, मुश्रीफांची ईडी चौकशी करण्याची विरोधकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।